आज गडचिरोली सारखा आपला जिल्हा हा विकास करत असताना एकीकडे त्याचा विकास होतोय आणि दुसरीकडे हळूहळू हा जिल्हा नक्षल मुक्तीकडे चाललेला आहे। आपण जर बघितलं तर आता उत्तर गडचिरोलीचे दोन भाग आपण करतो, उत्तर गडचिरोली जिल्हा आणि दक्षिण। आता उत्तर गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षल मुक्त झालेला आहे। 33 माओवाद्यांना कंठस्नान घातलाय, 55 माओवाद्यांना अटक झालेली आहे, 33 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये गडचिरोलीतले 1500 युवक हे पोलीसमध्ये भरती झालेले आहेत। यातले 33 युवक हे नक्षल पीडित आहेत की जे या ठिकाणी त्या परिवारातले आहेत आणि विशेषतः माओवाद्यांचा जो प्रमुख नेता आहे गिरधर यांनी आत्मसमर्पण तो आणि त्याची पत्नी हे सगळ्यात मोठे त्यांचे नेते होते। आज जे काही दक्षिण गडचिरोलीतलं केडर आहे या केडरची भरती यांनी केली होती आणि मी स्वतः गेलो होतो, यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर एक प्रकारे दक्षिण गडचिरोलीतल्याही नक्षलवाद्यांची कंबर तुटलेली आहे। कालही 8 लाख रुपये ज्यांच्यावर काय म्हणतात बक्षीस होतं अशा 2 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यामुळे येत्या 3 वर्षामध्ये हा नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आणायचा आणि तो समाप्त करायचा अशा प्रकारचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे।